हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना. बागल बुवा जेवण चाललंय दाजीचं. आज दाजीने लय मेकअप करायचं दिसतंय. आज जरा तरुण झालं. आता जवानी के जोश मी आहे दाजी. बटाटा चपाती. चला जेवायला, चला जेवायला. इकडं चाललेत डोक्याला टावेला गोंधळ गोंधळ. एक पिशवीचं आवरण चाललंय. 4 दिवसाची पिशवी. 4 दिवस पिशवी एका जागेवर राहत नाही. आईच्या घरी चालली वरकुटला चालली आता ते. 500 रुपये तेवढं दे मला. हो हो तुम्हाला पैसे द्यायचं सारखं. अरे माझं सर्व्हर डाऊन आहे रे. लगेच आले की लगेच पैसे सोडणार मी. आपण काय तसलं हे नाही, पैसे बुडावणार नाही. मायरेला बटाटा आवडतं ज्यादा म्हणते. सकाळ सकाळ 500 रुपये गेले. एकतर गॅसची टाकी आणायला लावलेली 500 रुपये गेले. चला भाऊ बहिणीनं जेवायला. ए काय येणे घरात बसली त्याच्या. मस्त पैकी बटाट्याचं कालवण. काय द्यायचं घ्यायचं असं तर चटणी दे ना मला, मसाला दे ना थोडा. नाही ग मीच केलाय थोडा. आपली मसाला दे. हे बाया का बस आहे. प्रत्येक वेळेस मागच्या वेळेस किलोभर मसाला दिलाय. हा काय तर असलं डोक्याला वैताग वाढे आमच्या. जगू द्यायना तर आम्हाला भाऊ बहिणीनं ह्यांनी जगावं का मरावं केलं या. सुखाने कष्टाने सुद्धा खाऊ द्यायना ती. करा की दाना दाना आणा करून. काय तुम्हाला काय लय लाभ आहेत का? डोकं डुंक आली होती तर आणायच्या किलोभर मिरच्या फिरच्या नेहाचा करून. पण सगळ्या गोष्टीचा कटाळा. आयतं पाहिजे सगळं आयतं. उलिसा जीवाला त्रासच नको घ्यायला. काय म्हणली? चला मस्त पैकी हो का जेवणाचा बेत आहे भाऊ बहिणीनं. चला जेवायला. बापाचा डबा भरला का ग? मग डबा भर. कामाला जायचंय बापाला. चला जेवण करते. अयो तोंड नाही का काय तुम्हाला? चपाती फिपाती आणाय सांगायला. हा नाही मी देत त्यातली. ती मपल्याला आणली या. चला भाऊ बहिणीनं जीवती आता. भूक लागली या. हो का पिटकी पिठाने पांढरे झाली दळणं दळून. बटाट्याचं कालवण चपाती. चला जेवाय. ए पप्पाला चपाती आण ग. काय बघता माया तर खाते बाकरी. पडन वाकडं ती लावलंय कसं. तसंच बसत. काय करायचं. लय बायकोला नाव ठेवत होते. काय म्हातारा बरोबर कशी राहते काय करते म्हणूनच म्हणलं म्हणजे जरा करणार. हा काय आपल्याला दिखाव करायची मला नाही जमत. ती दिखाव करायचं मग आता कशाला केला. आता हे काय बरोबर का नाही. जेवायला सगळ्यांनी भाऊ बहिणी. लाईट गेली बघा. दळणं दळत होती तर परत पांढरं व्हावं लागल मला.
तो ढगळा दे एक ढगळा निळा. तिला बसल बरोबर. आज काय तिथं खाली लंच करायला गेले ना भाऊ बहिणीनं. आज लंच यायची. आज नवऱ्यापाशी बसून लंच करते. हो माझा फोन काय झालं मग आता काय करायचं त्याला. ते वा एका साईडला मधोमध लावू ना कॅमेरा. एका साईडला लावला की मग वजन. आता माझ्या फोनचा कार्यक्रम झाला असता भाऊ बहिणीनं. काय सांगायचं तुम्हाला. हात लावल्यावर काय अडचण आहे? बरोबर. या जेवा या. काय बघ खाऊ दे ना मला. खा ना मग. मी तुला काय तोंडातला घास वाढलाय का तुझा? बघू ना माझ्या. हा आता काय नवी नवरी आहे का आता एकामेकडे बघायची सर. उडी हा परवाने केलं काढून नागपुरा. पुरी सुगरने झालेत माझ्या. का होणार जेवण झालं रोजचं जेवण. आता उलट काय बनवून पोटभर जेवण. तुम्ही जेवला. हा आज लय पाऊस सांगतो. काय सांगितलं? लय बाजू दुरून चालू करायला. चला नाही तर काय दळण बाजू दळात पुढं दे डबा पुढं बांधून. काम करावं लागते. पप्पा पुरतं डबे पुरतं करायचं. बाजू गव्हाचं दळ आहे बाजरीचं आहे. गेली परत चालू पाडत आणि गेली की मग काय त्याचं काम नाही मला. आपल्याला बी दळावं लागेल बाजरीचं. आपण मला गावाचं दळण बाजरी दळण दळलं होतं. दोन तीन पायऱ्या बाजरी दळली गहू दळलं होते. बाजरी दळली
जायचंय तुम्हाला? मला जायचं 12-12:30 वाजता. टाकू का दळण मग? टाकलेलं आहे. टाकलेलं आहे का? हा पण लाईटलीनं झटका मारला म्हणून हे झाले गुतले दळा. काला चुरला आता भाऊ बहिणी. आणि दुसरी एक बाजरी आहे पाय ह्याच्यात एक गुणीत आहे ती झाल्या मग ती बाजरी टाका. काय होतो हे नाही भांडी. काला चुरून खायला आवडतं मला बाबा. पिया दोन भाकरी करा आणि कालवण करा थोडं पप्पाला डब्याला. पप्पाला हाय तर चपात्या काय ते? आणि पिजू ताईला 2 हाय तर ठेवलेल्या फक्त कालवून करायचं या. कर मग, आणि कर. बाकी सगळे जेवले तर. कामाचं बडबड बडबड गचाला तर खायचं.
अरा जम्पर चालल्यात शिवायचं भाऊ बहिणीला माझं जम्पर लय शिवायच्या साड्यांना फोन करायच्या बाहेर लय गरम होतंय कुल नाही जेवायचं ती कांगवा तिथं कुणी आणून टाकलं विचार काय करता बटाटा कर उलसर हा दुपारा कसलं बटाटा आणलंय बापाने हा इकडे मिशनचं काम चालू आहे एवढी गठुडी कापून ठेवल्या जम्परांची दिसते एवढी शिवायची एवढी कापल्यात